नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. संध्याकाळची वेळ आहे. खूप छान असं शांतता आहे आमच्या इकडे पाठीमागे. मित्रांनो, मी आता आलो आहे भाजीकडे. इकडे आमचं पाठीमागे घर आहे, तुम्हाला माहितीच आहे. पाठीमागे घर आहे. आमचं सगळं शेती वगैरे इकडे जे ते घराच्या इकडे पाठच्या साईडलाच आहे. दरवर्षीप्रमाणे म्हणजे प्रतिवर्षीप्रमाणे इकडे सर्व प्रकारची भाजी आहे. त्याच्यावरचा आपण व्हिडिओ एक वेगळा करणार आहे आणि ते तुम्ही बघणार आहात. मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे सगळे कुळीद वगैरे जी काय भाजी सगळी ती इथे आहे. आणि हा आमचा सगळा परिसर आहे. मागचा तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर ह्या विषयावरती आज नाही बोलायचं मित्रांनो. तर आज मी तुम्हाला एक या वर्षीचं नवं काहीतरी दाखवणार आहे. फेब्रुवारी महिना चालू आहे आणि या सीझनला आपल्या गावाकडे काजू तयार होतात. म्हणजे काही ठिकाणी बरेच आधी झाले आहेत काजू. आमच्या इथे थोडं लेट होतात. त्याच्यामुळे त्या पिरियडप्रमाणे आमच्याकडे काजू आता धरायला लागले आहेत. आमच्या नवीन काजू आहेत ना, ते एवढ्या काय धरले नाहीत, म्हणजे अजून त्या छोटे आहेत. पण आमची जुनी जी खूप वर्षाची झाडं आहेत ना, गावठी, ती झाडं धरली आहेत. थोडी, एवढी पण नाही, पण थोडी. कारण त्यांचं वय भरपूर झालं आहे. 35-40 असं ते झाडांचं वय आहे. त्याच्यामुळे तेवढं नाही ती धरलेत. पण त्याच्यावरती थोडीफार काय धरलेत ना, ती आज काढायची आहेत आणि एक नवं करायचं आहे. म्हणजे नवीन यावर्षीची भाजी काजूची. तर त्यासाठीच मी वर चाललो आहे आणि तुम्हाला तोच व्हिडिओ आहे ना पूर्ण, म्हणजे काजूची भाजी आम्ही कशी करतो. म्हणजे आणतो काढून, आता काढून ते तुम्हाला सगळं माहिती आहे कसं करतात. पण ते काढून आणल्यानंतर आम्ही कापतो कसे वगैरे, त्यानंतर भाजी कशी करतो. एकदम सोपी आणि साधी पद्धत तुम्हाला मी भाजी करायची सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. मला चाललो आहे काजूच्या बागेमध्ये. तर जाऊया वरती आणि काजू काढूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी चाललो आहे वरती काजूच्या बागेमध्ये. यावर्षी काजूची बाग आहे ना साफ करायची राहिली. जे गवत आहे ना खालचं, ते मी गवत कापायच्या मशीन साफ करून टाकतो. पण यावर्षी तर राहिले आहे. मला वेळ नाही गाडीवर असल्यामुळे. पण 2-3 दिवसांनी मी साफ करणार आहे. जसं होईल हळूहळू तसं मी साफ करणार आहे. तर साफ करताना पण तुम्हाला मी दाखवेन, जमलं तर व्हिडिओ काढायला जमलं तर नक्कीच दाखवेन. आता मी इथे वरती आलो बघा. इकडे जी झाडं आहेत ना, ती जुनी आहेत बघा. आणि ह्याच काजू धरतात. थोड्याफार धरलेत. आता इकडे खाली तर काय नाही आहे, पण वरती एक काजू धरले. त्या काजूवरती जाऊया आणि बघूया की खरोखर त्याच्यावरती किती काजू आहेत. तुम्हाला मी दाखवतो आणि मग काढूया आणि मग घरी येऊया. चला मंडळी, मी आता त्या काजूजवळ आलो आहे. एकच अशी आमची आता काजू आहे ती धरली आहे. त्याला काजू लागलेत. खूप सारे लागलेत. एकाच काजू लागलेत आणि काही पिकलेत पण. मी काढतो आहे ते काजू. काढून झाल्यानंतर मग किती मिळतात ते बघूया. कारण सगळ्यात जून नाही आहेत. बऱ्याचशा याच्यामध्ये कोवळ्या पण आहेत आणि काही जून पण आहेत. म्हणजे ज्या जून आहेत ना ते काढूया. तर ते काढण्याची पद्धत तुम्हाला माहीत असेल कसे बघायचे. कोवळे काजू कोणते आणि जून कोणते. तर एकतर त्याचे देठ जाड झाले असतात, ते एक जून असतात. त्याचबरोबर काजू आहे ना तो दाबून बघायचा की समजतं आपल्याला की कोवळा आहे की जून आहे तो. जर तो दबला, चीर असा आवाज आला तर समजायचं की तो कोवळा आहे. आणि दबत नसेल किंवा तो दाबत नसेल तर त्याला समजायचं तो जून आहे. तर काढूया मित्रांनो. खूप प्रयत्नानंतर मला इतके काजू मिळालेत. पण मला खूप प्रयत्न करावा लागला. जवळजवळ 1.5-2 तास झाले मी काजू काढत होतो, शोधून वगैरे, काठीने वगैरे, जसं जमेल तसं चढून वगैरे. एवढे काजू मिळाले. मला खूप लागलं वगैरे पण त्या सुक्या काठ्या वगैरे. तर त्यातून एवढे मला काजू मिळाले. आता आम्ही आहेत ना ते त्याचे देठ आहेत ना ते काढून फक्त काजूच्या जे बिया आहेत हिरव्या त्या वेगळ्या करतो आहे. त्याचबरोबर त्या पिकलेल्या बिया आहेत ना त्या वेगळ्या करायच्या आहेत. त्यानंतर आता आम्ही कापायला घेतलेत. जे हिरवे काजू आहेत ना ते कापायला घेतलेत. म्हणजे त्याचे गर काढायचे आहेत. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्याची आता भाजी करणार आहोत आम्ही आज. तर त्यासाठी ते आम्ही कापतो आहे. तर मित्रांनो, आता कापण्याची पद्धत आहे ते आम्ही थोडे कापलेत. तुम्हाला दाखवतो आहे कसे कापायचे. मित्रांनो, आता आम्ही जे काजूचे गर कापतो आहे ते वेळीवरती कापतो आहे. आता हे अख्खे पण काढता येतात आणि ते पण आम्ही काढतो. पण आता आम्ही अख्खे काढत नाही आहेत. त्यात वेळ पण लागतो बराचसा आणि थोडा चीक पण तो असतो ना काजूचा तो लागतो आणि हात कुजण्याचा म्हणजे कुजतात पण त्याच्यामुळे जास्त. तर आता हे काय घरीच काजूची भाजी खायची म्हणून आम्ही 2 भाग करून मग ते आतमधले गर आहेत ते वेगळे करून काढतो. तर हे बघा, हे असं वेळीवरती सरळ 2 भाग करून घ्यायचे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे कापायची. थोडंसं तेल वगैरे लावावं लागतं हाताला. त्याच्यामुळे तो चीक आहे तो कमी लागतो हाताला. तर असं कापल्यानंतर हे बघा, इथे आम्ही सगळं कापायला असं जागा केली आणि सगळ्या पिशवीवरती थोडे कापलेले आहेत, थोडे गर काढलेले आहेत, थोड्या बिया कापायच्या आहेत आणि इकडे ह्या पिकलेल्या बिया वेगळ्या आहेत. त्यातल्या थोड्या आहेत त्या थोड्या अर्ध्या कच्च्या आहेत. त्यांचे ते दांडे आहेत ना ते तसेच ठेवतात. म्हणजे तो पिकतील
आणि ते व्यवस्थित परत चांगले होतील, म्हणजे चांगले तयार होते पिकून. इथे तेलाची बॉटल आहे, तेच तेल लावण्यासाठी, का तर चीक लागू नये म्हणून तेल लावतो. आता हे बघा, इथे आम्ही हे कापतोय आणि त्याचा चीक किती आहे ना, तो इथे तुम्हाला वेळेला लागला दिसतोय बघा. एकदम डेंजर असतो हा. त्वचा आपली अक्षरशः सडवतो, म्हणजे वरची स्किन आहे ना ती सगळी निघून काढतो, एवढं हे असतं. आणि हे काजूच्या टर्फल आहे तिकडे होती. आता आम्ही गर कसे काढायचे तुम्हाला ते कापलेल्या काजूतून ते दाखवते बघा. हे असं फटाफट ते काढलं जाते बघा. इथे काजू पहिले कापून घेतलेले होते आणि चमच्याच्या दांड्याच्या साहाय्याने ते इथे आम्ही काढतोय. तर असं हे सोपी पद्धत असते काढायची. काही जणांना माहीत नसतं. कोकणातल्या सगळ्याच लोकांना सर्रास माहिती आहे, पण कदाचित कोणाला माहीत नसेल. अख्खी घर काढायची पण पद्धत सगळ्यांनाच माहीत असेल, फक्त कदाचित कोणालाच माहीत नसेल. असं थोडे माणसं असतील, पण कोकणात राहणाऱ्या सगळ्याच माणसांना ते सगळं हे माहीत असतं. तर आता आम्ही हे काजूचे गर काढणार आणि नंतर मग त्याच्यावरती एक साल असतं, ते पण तुम्हाला मी दाखवतो कसं काढतात ते. एकदम सोपं आहे सगळं, काही वेगळं असं काही नाही. असो मंडळी, तर आता आमचे काजूचे गर आहेत ना, ते कापून आणि त्याचे गर वेगळे करून झालेत. आता ही इकडे सालं ठेवलेत आम्ही. त्याचबरोबर आता ते सोलायचे आहेत. त्याचे जे गर आहेत ना, ते त्याची सालं आहेत ती सोलायची आहेत. तिकडे आरोही बसले बघा सोलायला, एक एक गर सोलते. मित्रांनो, आम्ही मागाशी या ठिकाणी बसलो होतो, तेव्हा चांगला दिवस होता. आता जरा अंधार झाला आहे, म्हणजे संध्याकाळ झाली आहे, म्हणून आता आम्ही इथे लाईटच्या इकडे आतमध्ये आमची जी पांचूल आहे तिथे येऊन बसलो आहे. आणि आरोही ते हळूहळू सोलते बघा. इथे कसं सोलायचं ते पण तुम्हाला ते दाखवतात बघा. घर कसा म्हणजे ते वरचं निघतच नाही ना, ते ॲक्च्युली असं काढायचं असतं. काही जणांचं चिकटतं त्याला घराला, काही घरांचं अगदी लगेच निघून येतं. इकडे काढून ठेवलेत घर एवढे. आता म्हणजे आत्ता जस्ट सुरू केलं आहे काढायला, तर ती काढते बघा. इथे कसं काढते ते तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी आम्ही आमची पांचूल आहे आणि त्या ठिकाणी विस्तव केलं आहे. थोडा हवेत गारवा पण आहे, संध्याकाळची वेळ आहे, तर त्यासाठी आम्ही तिथेच विस्तवाजवळच बसलो आहे. हे बघा, एवढे सोलायचे बाकी आहेत. आणि ती साईडला तुम्हाला ब्राऊन कलरची दिसत ती काढलेली टर्फल आहेत. हे बघा, हे ते काढते. असं कसं काढते दाखवतो तुम्हाला. काय घरांचं आहे ना, हे बघा असं लगेच निघतं पटकन, काहीच तुम्हाला करायला लागत नाही. आणि काय जण घरांचं आहे ना, ते खूप नखाने वगैरे सोलावं लागतं. हे बघा, या ठिकाणी असं निघते. हाताला पूर्ण तेल लावलेलं आहे, म्हणजे अजिबात चीक लागला नाही पाहिजे आणि ते कुजले नाही पाहिजेत यासाठी. तर घर काढतो आणि पुढे मग तुम्हाला भाजी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, फायनली आमचे काजूगर सोलून झालेत आणि आज शेवग्याच्या शेंगा, बटाटा आणि काजूची भाजी आम्ही करणार आहोत. हे बघा, इथे शेवग्याच्या शेंगा सोलून ठेवलेल्या आहेत, आपल्याच घरच्या आहेत, खूप साऱ्या धरल्यात. त्याच्यावरती पण तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे. तर चला सुरू करूया. एकदम फटाफट आपण भाजी करूया. तेल टाकलेलं आहे आपल्याला हवं तेवढं, प्रत्येकाचं टाकायची पद्धत वेगळी असते. जिरं, त्यानंतर मोहरी टाकते. ते टाकल्यानंतर ते थोडं गरम झाल्यानंतर त्यात लसूण टाकली आहे. लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता, नंतर कांदा, म्हणजे जसं भाजेल तसं आपण इतर भाज्या करतो तसंच टाकायचं. आणि ही साधी एक सोपी पद्धत आहे, यात काही वेगळं असं काही नाही आहे. तर ते कांदा वगैरे जे आम्ही टाकलं होतं ते चांगलं असं भाजून, थोडंफार जसं रेग्युलर भाजीला भाजतं तसं भाजून घेतलं आहे. तर टोमॅटो वगैरे आहे ना, तो पूर्ण भाजला आहे. त्यानंतर त्यामध्ये आता हळद टाकली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तिखट टाकायचं. तसंच एक गरम मसाला पण आपल्याला लागेल तेवढा, जेवढी आपली भाजी असेल त्या प्रमाणात ते टाकायचं. ते सगळं असं हलवून घ्यायचं आहे. आता आपली शेंगाची भाजी आहे, तर शेंगा त्यात टाकून घेऊया. काजू नंतर टाकायचे. शेंगा शिजायला वेळ लागतो, बटाटा आणि शेंगा शिजायला वेळ लागतो, तर ते आधी टाकून घ्यायचे आणि नंतर मग काजू टाकायचे. आता हे चांगलं फिरवून घ्यायचं त्यामध्ये, तर ते मी फिरवतो आहे. यात पाणी टाकून थोडा वेळ शिजवलं होतं आम्ही. त्यानंतर त्याच्यामध्ये काजू टाकलेत. आता काजू आणि शेंगा दोन्ही मिळून थोडा वेळ शिजवायचं आहे आणि मग आपली भाजी तयार होणार आहे. तर बघूया किती वेळात आपली भाजी तयार होते. भाजीमध्ये लागेल तेवढं पाणी टाकून शिजवली भाजी. 15 मिनटानंतर भाजी शिजली बघा, अशी छान अशी आणि तयार भाजी आहे. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी खायला या.